कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस झालं सर, लय ऐकून घेतलं तुमचं। मी कोण समजता कोण हो स्वतःला? हा, कशावर तुम्ही सगळे एकमेकांशी असंच वागता? तुम्हाला माणसांशी कसं बोलायचं कळत नाही? नाही, मला तर वाटतं आम्ही गावाकडचे परवडले। आमच्या समोर एखादा माणूस आला ना तर आम्ही त्याच्याशी दोन शब्द गोड प्रेमाने बोलतो, कारण आमच्यावर तसे संस्कार केलेत आणि तुमच्यावर तसे संस्कार केलेत। बस आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं, कळलं ना? नाही तर धक्के मारून बाहेर काढेन मी तुला। चल ए, हिम्मत असेल ना तर माझ्या अंगाला हात लावून दाखव, आणि हिम्मत असेल तर तुझा जो बिझनेस आहे ना तो आधी नीट कर, मग बोलू आपण। बायकांनी मला बिझनेस कसं करायचं नाही शिकवायचं। बायकांचा फारच राग येतो वाटतं तुला। तू एक गोष्ट विसरलाय का रे? जिने तुला जन्म दिलाय ना ती पण एक स्त्रीच आहे, आणि स्त्रियांशी कसं वागायचं याची पण अक्कल नाही का तुला? जिने तुला जन्म दिला ना ती घरात बसून आता पश्चाताप करत असेल तुझ्या सारख्या मुलाला जन्म दिला म्हणून। गटार, तुझं तोंड आहे ना ते गटार आहे। नाही, तुझा दोष नाही, खानदान रक्त आहे तुझं, हे असं गटार तोंड असलेली आहेस तू, कळलं का? तोंड सांभाळून बोल। अगं माफ कर, चुकून झालं। नुसती देखणी नाही, हुशार बी आहे। आज व्यवसायाच्या कामाला पुण्याला गेली होती। अरे बहीण पुण्याला गेली असं सांगतोयस, आणि ह्यो काय रे, काचाची बरणी फुटली? ह्यो काय चांगला शकून नाही बघ। पोरा, काळजी घे बरं। दिव्ये, अगं कसला पेच घालून ठेवलायस तू माझ्यासमोर? एकीकडे मला घर वाचवायचंय तर दुसरीकडे माझ्या बहिणी बायको शहरात गेले। मला त्यांची काळजी घ्यायला मला तिकडे जाता येणं झालंय। काय करू मी तरी? हे बघ, तू ना माझ्या वाट्याला किती पण संकट घाल, मला काय नाही वाटणार, पण माझ्या बहिणींच्या वाट्याला संकट येऊ देऊ नकोस। हं? त्या 4 ओळी मी तुला द्यायला तयार आहे। खरंच? हो, पण एक वचन दे, त्या ओळी गावाशिवाय दुसरीकडे कुठेच वाजणार नाही, कधीच। सावली, मी तुला वचन देते, या ओळी गावातल्या गावात आणि तेही राजूचा बिझनेस प्रमोट करण्यासाठीच वापरल्या जातील, आणि दुसरीकडे कुठेच वाजला जाणार नाही। आणि याबद्दल मी कुणालाही काहीही बोलणार नाही। विश्वास ठेव माझ्यावर। बरं, ठीक आहे। थँक्यू सो मच। तुझ्या वागणुकीवर ना कळतंय तू काय लायकीचा माणूस असते। तुला उचलून किरणार फेकलं पाहिजे। तू तर आई बघितलंस ना कशी बोलते बाई? हा, ही इथे अगदी बोलते, केबिन मध्ये तर हिने धुमाकूळ घातला। मला जीवे मारण्याची धमकी होती, मारायलाच आली होती मला। हे खोटारडा, काय काय खोटारडा माणूस आहे, खोटं बोलतोय। तुला पचलेलं नाहीये की मी गावची पोरगी असून सुद्धा तुला नडले ना?
म्हणून तुझी मर्दानगी दाखवायला तू पोलिसांना आणलंयस इकडे. घेऊन जा हिला. येऊन नारळ कसं काय तडकला? दिवे यातनं काय सुचवायचं तुला? हा काय ना काय ते खरं खरं सांग मला. अरे सांग ना. हे बघ माझ्या जीवाची धाकधूक वाढवू नकोस. राजू व्यवस्थित आहे ना? हा तिला काय होणार नाही ना? सांग ना. राजू तू ठीक आहेस ना? हं? सावली, तू आता जाणार कशी आहेस? अगं मी रिक्षाने जाईन, काळजी नको करू. बर सावकाश. वहिनी, त्यांनी रेकॉर्डिंग तुझ्या आणि पुढ्याच्या नंबरवरती पाठवले. ताई खरंच थँक्यू. हो ग सावली, अगदी मनापासून थँक्यू सो मच. तुळजा, अगं थँक्यू नको म्हणू. फक्त माझं वचन लक्षात ठेव. शेवटी माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे. सावली, तू अजिबात काळजी करू नकोस. मी एकदा तुला वचन दिलंय ना, मग मी ते पाळणारच. सावकाश सांग. हो. वहिनी, राजू ते अजून आले नाही वाटतं. हो ग, बराच वेळ झाला. आतापर्यंत यायला हवी होती खरं. मला तर वाटतं राजूताईची हळद त्यांना खूपच आवडली, म्हणूनच एवढा वेळ लागतो. वहिनी, आपण जायचं का? भागू, अगं फार मोठी कंपनी आहे, आपल्याला असं आतमध्ये नाही जाता येणार. त्यांचे पण काही नियम असतील ना. आपण एक काम करूयात, आपण आणखी थोडा वेळ वाट बघू, आणि जर ती नाही चाली तर मग तिला फोन करू. काजू बोल. काजू, हॅलो वहिनी, अहो जिंगल ऐकली आम्ही. एक नंबर झाली बर का वहिनी. राडाच होणार आहे, विषयच नाही. आवडली ना? वाटलंच होतं. राजूताईचा बिझनेस मोठा व्हावा ना, म्हणून काढली. अगं बाबू, राजूचा बिझनेस मोठा होणार म्हणजे होणार, फुल ऑन राडा होणार. आणि जी काही उरली सोरली कसर आहे ना, ते आम्ही भरून काढतो. तुम्ही यायच्या आधी अख्ख्या गावात रिक्षा फिरवतो ही जिंगलवाली. मी तर म्हणतोय तुम्ही इथे येऊन बघा, असली जिंगल वाजणार आहे ना आपली, एकदम धुरळा. हो हो, आलोच आम्ही. ठेवते हा फोन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.